नंदुरबार गंगापूर येथे 3.5 वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न. मालेगावच्या डोंगराळे भागातील घटना अद्यापही लोकांच्या विवेकाला वेदना देत असताना नंदुरबारमध्ये आणखी एक विदारक वास्तव समोर आले. 3 वर्षाच्या निष्पाप बालिकेस कुरकुरेचं लालच दाखवत घरात नेऊन अश्लील चाळे करणारा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. मानवतेला शरम आणणारी ही घटना पोलिसांच्या अतिमहत्त्वपूर्ण आणि चोख कामगिरीमुळे अवघ्या 24 तासात उघडकीस आली. पण हा धक्का इथे संपत नाही. हा संशयित केवळ 15 वर्षाचा विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे समोर आल्याने समाजमन सुन्न झाले आहे. डोंगराळ्याची राग अद्यापही थंड झालेली नाही आणि नंदुरबारात अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेवर हा प्रश्न उभे राहिले आहे. कायद्याच्या कचाट्यात असे गुन्हेगार कधी तात्काळ शिक्षेला जातील? पीडित मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थाने अभय कधी मिळणार? पोक्सो सारख्या कडक कायद्याच्या अस्तित्वातही अल्पवयीन मुलीवर हल्ले सुरूच राहणे हा समाजातील गंभीर इशारा आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तातडीच्या कारवाईमुळे हा विधी संघर्ष बालरुग्णालयासमोर हजर करून रिमांड होममध्ये दाखल करण्यात आला आहे. तरीही समाजमनातले प्रश्न अनुत्तरितच आहेत. आज प्रत्येक पालकाला मनात भीती आहे. आपल्या मुलीचं आयुष्य खरंच सुरक्षित आहे का? दैनिक भारत न्यूजसाठी धुळे प्रतिनिधी गणेश देवरे.